नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2024 जळगाव जिल्हा परिषद यांच्यामार्फत अतिशय महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुमच्या नियुक्ती संदर्भातची। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे विदाऊट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला समजेल की कोणत्या पदासाठीचे नियुक्तीचे आदेश जळगाव जिल्हा परिषदेने जारी केलेले आहेत ते। चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूयात। पहा, दिनांक 23 जुलै 2024 रोजी या ठिकाणी अपडेट देण्यात आलेली आहे। औषध निर्माण अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक लिपिक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गातील अंतिम निवड यादीतील पात्र उमेदवार तसेच प्रतीक्षा यादीतील जे उमेदवार आहेत त्या प्रतीक्षा यादीतील उमेदवार वगळून जे अंतिम निवड यादीमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे या ठिकाणी औषध निर्माण अधिकारी अर्थात फार्मासिस्ट या पदासाठी, तसंच कनिष्ठ सहाय्यक लिपिक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदांसाठीचे नियुक्तीचे आदेश जे आहेत ते जिल्हा परिषद जळगाव यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। पहा, या ठिकाणी जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत गट क संवर्गातील सरळसेवा पदभरती नियुक्तीपत्र आदेश घेणेकामी उपस्थित राहणेबाबत दिनांक 25/7/2024 रोजी सांगण्यात आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, 25 जुलै 25/7/2024 या दिवशी तुम्हाला नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत। ते नियुक्तीपत्र घेणे कामी तुम्हाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे, तुम्हाला उपस्थित राहायचं आहे। ठीक आहे। सो पहा, संदर्भ 22/7/2024 रोजीचे जे काही नियुक्तीबाबतचे समुपदेशन घेण्यात आलेले होते त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नियुक्तीपत्र चे आदेश जे आहे ते या ठिकाणी देण्यात आलेले आहे। 25/7/2024 रोजी तुम्हाला नियुक्तीचे पत्र तुमच्या हातात तुम्हाला सोपवलं जाईल। ठीक आहे। सो उपरोक्त संदर्भीय विषयांवे जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत विविध विभागातील रिक्त पदे असलेली पदे सरळ सेवे पदभरती करण्याकरिता देण्यात आलेल्या जाहिरातीनुसार ऑनलाईन परीक्षा IBPS कंपनीमार्फत झालेली आहे आणि निकाल व गुणपत्रक शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णयानुसार जे की दिनांक 4 मे 2022 मधील तरतुदीनुसार अंतिम निवड तसंच प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यानुसार पहा विद्यार्थी मित्रांनो, कनिष्ठ अभियंता तसंच कनिष्ठ सहाय्यक, औषध निर्माण अधिकारी, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या 4 पदासाठी जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो जळगाव जिल्हा परिषदसाठी अप्लाय केलं असेल तर जर तुमचं निवड यादीमध्ये सिलेक्शन झालेलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणी तुम्हाला नियुक्तीचे आदेश जे आहेत ते या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। ओके। सो या संवर्गातील पात्र निवड यादीतील उमेदवार प्रतीक्षा यादीतील वगळून जे वेटिंग यादीवरती ज्या उमेदवारांचं नाव आहे, ज्या उमेदवारांच्या नावाचा समावेश वेटिंग लिस्टवरती आहे असे उमेदवार वगळले गेलेले आहेत आणि ज्यांची निवड यादीमध्ये नाव आहे अशाच उमेदवारांना काय करण्यात आलेले आहे, नियुक्तीचे आदेश किंवा नियुक्तीचे प्रमाणपत्र या ठिकाणी देण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। ठीक आहे। सो सदर संवर्गातील अंतिम निवड यादीतील उमेदवार यांना नियुक्तीपत्र आदेश देण्यात येणार असल्याचे संबंधित अंतिम निवड यादीतील प्रतीक्षा यादी वगळून पात्र उमेदवार यांनी नियुक्तीपत्र स्वीकारणे कामी दिनांक 25/7/2024 म्हणजे 25 जुलै 2024 रोजी ठीक सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला उपस्थित राहायचं आहे। कशाला तर जे काही तुम्हाला नियुक्तीचे पत्र देणार आहेत त्या रिगार्डिंग तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह महाबळ जळगाव या ठिकाणी न चुकता उपस्थित राहायचं आहे 25 जुलै रोजी। ठीक आहे। सो ही अपडेट आलेली आहे, जिल्हा निवड समिती जळगाव यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जर या जिल्हा परिषदेसाठी तुम्ही अप्लाय केलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे। जॉईनिंग संदर्भात ही अपडेट आलेली आहे। जर माहिती समजलेली असेल तर लाईक करायचं आहे, नवीन चॅनल पाहत असेल तर सबस्क्राईब जरूर करायचं आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।